विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती। विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। ठाण्यामध्ये एकाच महिलेकडून बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात हनी ट्रॅपची चर्चा। अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली अशी देखील माहिती। तर ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष असं म्हणत पटोले यांच्यावर पलटवार। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल। पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी केलं होतं विष प्राशन। गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही। प्रकरणामध्ये 1.5 महिन्यानंतर एक महिला साक्षीदार समोर आली। मोठ्या प्रमाणावर तपास सुरू, तपास थांबवल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर।